बॉलिवूड अभिनेते असरानी यांचं निधन झालंय। वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। असरानी यांनी 350हून अधिक चित्रपटात काम केलंय। असरानी यांच्या जाण्याने त्यामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे। असरानी यांनी अनेक चित्रपटातून अभिनयाची आपली छाप उमटवली। शोलेमधल्या जेलरची भूमिका देखील त्यांनी साकारली आणि त्यातून ते पुढे प्रसिद्धी झोतात आले। असरानी यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय। त्यामुळे बॉलिवूडवर ऐन दिवाळीत शोककळा पसरली आहे। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। श्रेयस, त्यांना कसला आजार होता का? म्हणजे हे निधन कशामुळे झालं अचानक? अनेक दिवसांपासून ते आजारी असल्याच्या काही गोष्टी समोर येत होत्या। मात्र आज जे काही घडलं त्याच्यामुळे पूर्ण हिंदी सिनेसृष्टीवर एक शोककळा बसली आहे। खरं तर असरानी हे ना एक वेगळं स्कूल ऑफ ऍक्टिंग हे खरं तर मानलं जायचं। त्यांनी अनेक मोठमोठ्या कलाकारांसोबत अजरामर कामं केली आहेत। मग जसं तुम्ही म्हटलात की शोले मधलं त्यांचं काम असो, अभिमान सिनेमातलं त्यांचं काम असो, ऋषिकेश मुखर्जी यांचे काही मोजके कलाकार होते जे सगळ्या सिनेमात दिसायचे, त्याच्यातून एक असरानी होते। प्रत्येक भूमिका त्यांची गाजली हे त्यांचं कारण असरानी आणि त्यांच्या अभिनयाचं वेगळ्या छटा हे प्रत्येक ठिकाणी दिसल्या। असरानीला अनेक पुरस्कारांनी पण सन्मानित करण्यात आलं। आज त्यांच्या निधनामुळे एक वेगळी अभिनयाची एक वेगळी शाळा ह्याचं आज अंत झालाय का, हेच खरं तर भावना प्रत्येक बॉलिवूड कलाकाराच्या आहेत। आपण एकंदर पाहायला गेलं तर आज दुपारी 4:30च्या दरम्यान ही गोष्ट घडली आहे आणि मोजक्या त्यांच्या फॅमिली मेंबर्स आणि खरं तर कलाकारांसमवेत त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुद्धा करण्यात आले अशी माहिती अद्याप आपल्याला मिळत आहे। मात्र त्यांच्या जाण्याने कुठे ना कुठे संपूर्ण हिंदी सृष्टीवर शोककळा पसरली आहे। नक्कीच आपण पाहतोय गेले अनेक पिढ्यांपासून अगदी प्रत्येक माणसाला खळखळून हसवणारा अभिनेता होता। मात्र या हरहुन्नरी अभिनेत्याचं आज निधन झालंय। धन्यवाद श्रेयस, तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी।